नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 चा सेतू अभ्यासक्रम अंतर्गत पुढील कृतीपत्रिका पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कृतीपत्रिका 6 अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूयात कृतीपत्रिका क्रमांक 6 भाग 2 चा. पहा, कृतीपत्रिका क्रमांक 6 आपण पाहत आहोत. कृतीपत्रिका 6 मध्ये मुलांनो आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर समन्वय ही क्रिया समजून घ्यायची आहे. वनस्पतीमध्ये समन्वय कसं होतं हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. समन्वय म्हणजे काय आणि वनस्पतीमध्ये कसं होतं, अनुवर्तन हालचाली म्हणजे काय असतात, वनस्पतीमध्ये संप्रेरक असतात का आणि कोणकोणती असतात याच्याबद्दल चर्चा करायची आहे. संदर्भ 9वीच्या पुस्तकात तुम्ही ते अभ्यासलेलं आहे. प्रकरण 15व्यामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया या प्रकरणामध्ये तुम्ही हा सर्व घटक अभ्यासलेला होतात 9वीला. तर तोच थोडंसं उजळणी आपण इथं बघत आहोत. हे शिकल्यानंतर तुमच्यामध्ये काय क्षमता विकसित होणं गरजेचं आहे की वनस्पतीमध्ये समन्वय होतं का ते समजावून देता यायला पाहिजे किंवा समजलं पाहिजे. अनुवर्ती हालचालीमागील कारणं काय आहेत, शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हालचाली होत असतात ना, वेगवेगळ्या हालचालीचे जे आपण बघणार आहोत, तर त्याच्यामागे शास्त्रीय कारण काय हे आपल्याला सांगता यायला पाहिजे मुलांनो. पहा, आता त्यासाठी आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे पहा, लक्षात घेऊ. यामध्ये समन्वय म्हणजे काय पहा अगोदर, कारण समन्वय ही क्रिया महत्त्वाची आहे. समन्वय म्हणजे काय, सजीवांमध्ये विविध क्रिया होत असतात. मुळांकडून जर आता प्राण्यांचं बोलायचं झालं तर रक्ताभिसरण क्रिया आहे, श्वसन क्रिया आहे, उत्सर्जन क्रिया आहे, पचन क्रिया आहे. एक 3-4 उदाहरणं ओळखीचे दिले. तर या सर्व क्रियांमध्ये एक प्रकारचं पद्धतशीर असं नियंत्रण आहे. सगळ्या क्रिया ॲट ए टाईम चालू आहेत आपल्या शरीरामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं समन्वय आहे, कोऑर्डिनेशन आहे. कोऑर्डिनेशन त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. कोऑर्डिनेशन असल्यामुळं सगळ्या प्रक्रिया सुरळीतपणे आपल्या शरीरामध्ये, निरोगी शरीरामध्ये चालू असतात. एखाद्या आजारी व्यक्तीमध्ये या क्रियांमध्ये समन्वय थोडंसं बिघडतं आणि त्यालाच आपण म्हणतो आजारी पडलेला व्यक्ती किंवा थोडंसं तब्येत बिघडली आपण म्हणत असतो. तर हेच तर समन्वय निरोगी व्यक्तींमध्ये व्यवस्थितरित्या चालू असतं. मग पहा, वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत, वनस्पतीमध्ये असू दे किंवा प्राण्यांमध्ये असू दे, तर सजीव म्हणजे दोन्ही आले, वनस्पती आणि प्राणी. सजीवांमधील विविध क्रियांचं पद्धतशीर नियंत्रण करणे व क्रिया क्रमवार घडवून आणणे यालाच समन्वय असं म्हटलं जातं. पहा मुलांना व्याख्या, विविध क्रिया पद्धतशीर नियंत्रण करणे आणि क्रमवार घडवून आणणे, समन्वय ओळख झाली. आता वनस्पतीमध्ये कोणकोणतं, आता आपल्याला इथं फोकस करायचं या कृतीपत्रिकेमध्ये वनस्पतीतील समन्वयाकडं. पहा, वनस्पतीमधील समन्वय कोणकोणते आहेत. पहा, वनस्पतीमध्ये समन्वय कोणकोणते आहेत बाबा हे पाहायचं आहे. काही महत्त्वाची आकृती इथं दिलेली ते तरी लक्षात घ्या. पहा, सगळे हे चित्र तुम्ही 9वीच्या पाठ्यपुस्तकात पाहिलेलं असाल. जरी आठवत नसेल तरी आठवण्याचा प्रयत्न करा. कशाची बाबा आकृती, हेच या सेतू अभ्यासक्रमाचा उद्देश आहे की आकृती बघितल्यावर तर तुम्हाला निदान ही आकृती याची आहे बाबा हे लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून याच्यावर आपण फोकस करतोय. पहा, ही पहिली आकृती आहे. ती कशाची आहे पहा, बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ. पहा, परागकण फुलांमध्ये, प्रत्येक फुलांमध्ये हे भाग असतात. परागकण पडल्यावर त्याची एक नलिका तयार झाली इथं पहा आणि ती बीजांडापर्यंत जात असते. प्रत्येक फुलामध्ये असं परागीभवन होत असतं. एका फुलातील परागकण जाऊन स्त्री फुलावर किंवा स्त्री घटकावर जेव्हा जाऊन पडते, ज्याला कुक्षी म्हणलं जातं, कुक्षीवर जाऊन पडल्यावर ते परागकण तिथं रुजतात आणि त्याची एक नलिका तयार होते आणि त्या फुलातील स्त्री घटकाचा जो भाग आहे बीजांड, त्या बीजांडापर्यंत जाऊन पोचतो. आणि बीजांडे कुठे असतात, तर अंडाशयामध्ये असतात. हे अंडाशय मोठा अंडाशय कप्पा दिले पहा, अंडाशयामध्ये बीजांडे असतात. त्या बीजांडापर्यंत जाऊन पोचतो आणि तिथं
जाऊन पोचल्यावर त्या अंडाशयाचं रूपांतर फळात होतं आणि बीजांडाचं रूपांतर बियांमध्ये होतं. म्हणून प्रत्येक फळ येणाऱ्या झाडांना फूल येतोच. अगोदर फूल येणं, त्याचं परागीभवन होणं, परागनलिकेची वाढ बीजांडाच्या दिशेने होणं, मग त्या अंडाशयाचं रूपांतर फळात होणं, फूल गळून पडतो, अंडाशयाचं रूपांतर फळात होणं आणि त्या बीजांडाचं रूपांतर बियांमध्ये होणं. ही प्रक्रिया सतत निरंतर चालू आहे. ही क्रिया तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पहा, आंब्याच्या झाडांना मोहर येतो, मगच आंबे लागतात. प्रत्येक फळांचं जर आपण बारीक लक्ष केलं तर अगोदर फुलं लागतात, मग त्याची फळांची निर्मिती होते. मग फुलं लागल्याशिवाय तिथं परागकण येऊन पडणार नाहीत. परागीभवन ही क्रिया होणार नाही. परागीभवन क्रिया समजावून घ्या. परागकण जेव्हा कुक्षीवर येऊन पडतात, स्त्री घटक फुलामध्ये जो स्त्री घटक असतो, स्त्री घटकाच्या वरचा भाग कुक्षीवर येऊन पडतात, तेव्हा परागीभवनाची क्रिया तिथं पूर्ण झालेली असते. आलं लक्षात? तर पहा, ही हालचाल पाहिली कधी तुम्ही डोळ्यांनी? नाही, पण सतत चालू आहे. प्रत्येक फुलांमध्ये ही क्रिया चालू आहे मुलांनो. ही पहा, परागकणाची वाढ बीजांडाच्या दिशेने झाली, इथून अशी एक नलिका इथपर्यंत जाणं, ही एक प्रकारची हालचालच आहे, समन्वयच आहे. हे लक्षात घ्या. वनस्पतीमध्ये हा समन्वय दिसून येतो. आलं लक्षात? त्यानंतर पहा, एक कुंडा दिलेला आहे, आडवा ठेवलेला आहे. आडवा ठेवला तरी त्याची वनस्पतीमध्ये जी वनस्पती आहे त्याची वाढ मात्र वरच्या दिशेनेच झाली. पहा, प्रकाशाच्या दिशेनेच झाली. आणि तुम्हाला हा चांगला अनुभव आहे. तुम्ही कुठेही रोप लावा, खिडकीच्या जवळ लावलात, त्याचं दिशा जरी कुठल्या दिशेने ठेवला तर ते खिडकीच्या दिशेने वाढेल, कारण खिडकीतून प्रकाश त्याला मिळत असेल, सूर्यप्रकाश. तर वनस्पतीची वाढ नेहमी प्रकाशाच्या दिशेने होते. यालाच कुठली हालचाल म्हणतात माहिती आहे? ती हालचालीचं नाव लक्षात ठेवा, प्रकाशानुवर्ती प्रतिसाद किंवा हालचाल आहे. प्रकाशाच्या दिशेने वनस्पतीची वाढ होणं, प्रकाशानुवर्ती, अनुवर्ती हा शब्द तिथं लावायचा आहे. प्रकाशाच्या दिशेने वाढ होणे. आलं लक्षात? त्यानंतर आधारानुवर्ती. पहा, कारल्याचं वेल असेल किंवा द्राक्षाचं वेल असेल, आठवा, कारल्याच्या वेलीला तणाव असतं. पहा, असं स्प्रिंगसारखा भाग असतो. द्राक्षाच्या वेलीला असतं. वेली ज्या आहेत त्या वेलवर्गीय वनस्पतींना असे तणाव असतात, त्यांना तणाव म्हणतात, स्प्रिंग्स म्हणतात. मग हे स्प्रिंग्स असल्यामुळं काय फायदा होतो? बघा, इथं आहे की नाही, सुरुवातीला इथं दिले पहा, किंवा इथं पण आहेत पहा. जिथं सुरुवातीचा कोंब असतो तिथं स्प्रिंग येतातच. मग ते स्प्रिंग कशासाठी? विषवला आहेत का वनस्पतीच्या? नाहीत. त्या स्प्रिंगमुळं त्यांची खोड खूप कमकुवत असतात, त्यांना आधाराची गरज असते. त्या स्प्रिंगमुळं तुम्ही जो स्टँड किंवा बांबू वगैरे रोवलेला असतात त्याला एक आधार आला, तो घट्ट पकड धरतो. त्या स्प्रिंगनी त्याला गुंडाळी घेऊन तो आधार भक्कम करून घेतो, स्वतःला आधार बनवतो. जर असं नसलं असतं तर सांगा, वेल राहिली असती का आधारावर, म्हणजे स्टँडवर किंवा त्या तुम्ही मारलेल्या तंबूवर राहिली असती का? नाही राहिली असती. स्प्रिंग्ज आहेत म्हणून त्याला ते पकड धरतं आणि ती वेल त्या आधारानुसार वाढत जाते. पहा, किती सुंदर असं एक समन्वय आपल्या वनस्पतीमध्ये दिसून येतं वेलांमध्ये. तर ही कुठली वाढ आहे किंवा हालचाल आहे किंवा प्रतिसाद आहे? तर आधारानुवर्ती हालचाल आहे. आधाराच्या दिशेने तणावाची वाढ होणं, आधारानुवर्ती. प्रकाशाच्या दिशेने खोडांची वाढ होणं, हे प्रकाशानुवर्ती समन्वय किंवा वाढ. हे लक्षात घ्या मुलांनो. असे सुंदर समन्वय आपल्या वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात. पहा, आता त्याच्या पुढे लक्षात आलं कोणकोणत्या हालचाली वनस्पतीमध्ये दिसत आहेत. तुम्हाला कधी जाणवलं पण नसेल, पण ह्या सगळ्या समन्वयासाठीच्या आवश्यक क्रिया आहेत. मग आता असंच आणखीन कुठल्या हालचाली आहेत का वनस्पतीमध्ये? पहा, आहेत. तर कुठली हालचाल? पहा, विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून काही प्रत्येक वनस्पतीमध्ये हा काय असतो? विशिष्ट रसायनं स्रवत असतात, केमिकल्स, बारीक थेंब थेंबच्या स्वरूपात केमिकल्स स्रवत असतात. मी केमिकल म्हणलं की लक्षात यावं म्हणून सांगितलं. त्यालाच आपण काय म्हणूयात? रसायनं. विविध रसायनं स्रवत असतात किंवा तयार होत असतात आणि त्याला दिलेला प्रतिसाद
त्याला ओळखायचं रसायनावरती हालचाल. पहा, रसायन, अणुवरती हालचाल असे उदाहरणं आहेत. आता रसायनावरती हालचाल कुठली असेल? विशिष्ट रसायन तयार झाल्यावरच ती हालचाल दिसून येते, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नवीच्या पाठ्यपुस्तकात आणखीन डिटेल आहे, तुम्ही वाचून काढू शकता. रसायनावरती हालचालसुद्धा आपल्या सजीवांमध्ये होत असते, वनस्पतीमध्ये सुद्धा आणि प्राण्यांमध्ये सुद्धा. आता कोणकोणती रसायने ते आहेच आहे, आपल्याला चर्चा करायचीच आहे. प्रकाश स्रोताच्या दिशेने वनस्पतींची वाढ होणे, यालाच कुठलं म्हणलं? प्रकाशानुवरती हालचाल. आत्ता लक्षात आलं आहे. आता बीजांडाची वाढ परागनलिकेची वाढ बीजांडाच्या दिशेने होणं, इथं कुठलं प्रकाशने आधार नाही आहे, तर इथं रसायनावरती हालचाल आहे. पहा, बीजांडांमध्ये आणि परागकणामध्ये एक विशिष्ट प्रकारचे रसायनं तयार झाल्यामुळं ही वाढ होते. म्हणजे बीजांडाच्या दिशेने होणारी वाढ परागनलिकेची ही रसायनावरती हालचालामध्ये आपण घेऊ शकतो. आणि प्रकाशांवरती हालचाल तर कुंड्याचं उदाहरण घेतलेलं आहे. काही वेली आधाराने वाढतात. आत्ता उदाहरण दिल्यासारखं कुठला हालचाल आहे तो? आधारानुवरती हालचाल. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद आहे. उद्दीपन म्हणजे प्रकाश हे उद्दीपन आहे, आधार हा एक उद्दीपन आहे. अशा उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून ही झालेली आहे वनस्पतींमधील हालचाल आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 3 प्रकारच्या हालचाली आपल्याला कळाल्या: रसायनावरती, प्रकाशानुवरती, आधारानुवरती. ठीक आहे. त्यानंतर पहा, अजून एक उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं मुलांना, वनस्पतींची मूळ संस्था. मूळ हे कोणाच्या दिशेने वाढतात तो? अगदी बरोबर आहे, जमिनीत असतात मुळं, हे तर आपल्याला माहितीच आहेत. आणि कोणाच्या दिशेने वाढतात? पाण्याच्या दिशेने वाढतात. पाणी या उद्दीपनाला ते प्रतिसाद देत असतात मुलांनो. मुळांची वाढ ही पाण्याच्या दिशेनेच होत असते. आणखीन एक दिशा जर बघितलं तर गुरुत्वाकर्षण. पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण असते त्याच्या दिशेने सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणून या प्रतिसादांना काय म्हणायचं? गुरुत्वानुवर्ती हालचाल. अनुवर्ती आहे पहा, गुरुत्व अनुवर्ती, गुरुत्वानुवर्ती झाला शब्द. गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने मुळांची वाढ होणं, गुरुत्वानुवर्ती हालचाल. पाण्याच्या दिशेने होणं, याला काय म्हणणार? जलानुवर्ती हालचाल. जल म्हणजे पाणी, जलानुवर्ती हालचाल. असे हे पण हालचाली आपल्या वनस्पतीमध्ये आहेत. त्यानंतर वरील सर्व प्रकारच्या हालचाली वाढीशी संबंधित आहेत. पहा, सगळे वाढीशी संबंधित आहेत. मुळे वाढतात, खोड वाढतोय, परागनलिकेची वाढ ही कोणाशी? बीजांडाच्या दिशेने होत आहे. आधारानुसार तणाव वाढत आहेत. हे सगळं कशाशी निगडीत आहेत? वाढीशी. वनस्पतींची वाढ होती इथं, म्हणून यांना वृद्धी संलग्न हालचाल म्हणतात मुलांनो. वनस्पतीमध्ये 2 हालचाली आपण करू शकतो. वृद्धी संलग्न हालचाल म्हणजे वृद्धी म्हणजे वाढ, संलग्न म्हणजे वाढीशी संबंधित आहेत, वाढीशी संबंधित किंवा निगडीत आहेत. आणि दुसरं काय करू शकतो सांगा याच्या उलट? वृद्धी असंलग्न हालचाल, जे आपण बघणार आहेत पुढं. हे सगळे वृद्धी संलग्न हालचाल आहेत. प्रकाशानुवरती, जलानुवरती, आधारानुवरती, रसायनानुवरती, गुरुत्वानुवरती, जलानुवरती. ठीक आहे. वृद्धी संलग्न हालचाली आहेत, वाढीशी संबंधित आहेत. आणि जास्त डोक्याला ताप पण करून घ्यायचं ना. वृद्धी, वाढ, संलग्न म्हणजे वाढ तिथं दिसायला पाहिजे. हे सगळ्या हालचालीमध्ये वाढ दिसत आहेतच तुम्हाला, हो काही का? वाढ खुंटलेली दिसते का तिथं? नाही. किंवा वाढ न झालेली दिसतं का? नाही. म्हणून वृद्धी. इतका विषय सायन्स आमचा सोपा आहे. थोडंसं डोळसपणे आपण बघितलं, लक्षात घेऊन बघितले मुद्दे, तर आपण खूप सोप्या पद्धतीनं त्याचं अभ्यास करू शकतो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने वृद्धी संलग्न हालचाली वनस्पतीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. पुढे बघूयात. हालचाली पाहिल्या. आता बघूयात विविध संप्रेरक कोणती आहेत का वनस्पतीमध्ये. वनस्पतीमधील समन्वय बघतोय ना आपण, हालचाली बघितल्या. आता अजून काही संप्रेरक वगैरे आहेत का बघूया. संप्रेरक म्हणजे केमिकल्सच म्हणूयात. थेंब थेंब स्वरूपात वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यांमध्ये ते तयार होत असतात. आपल्या देखील शरीरात विविध ठिकाणी संप्रेरक तयार होतात. आलं का? त्याला ग्रंथी म्हणतो. त्या ग्रंथीतून संप्रेरकही स्त्रवत असतात. स्त्रवणे म्हणजे बारीक हळूहळू हळू थेंब थेंबच्या स्वरूपात तयार होणं. ठीक आहे. एकदमच नाही तयार होत, थेंब थेंबच्या स्वरूपात सावकाशपणे तयार होतात. ही संप्रेरके.
म्हणजे एक प्रकारचे केमिकल्स किंवा रसायनं. कोणकोणती संप्रेरक आहेत वनस्पतीमध्ये? ऑक्झिन्स आहे, जिब्बरेलिन्स आहे आणि ॲब्सिसिक आम्ल. पहा, नाव ऐकलेत का कधी? ऑक्झिन्स, जिब्बरेलिन्स आणि ॲब्सिसिक आम्ल. हे तिन्ही आम्ल कुठं असतात हे थोडं लक्षात घ्या मुलांनो. थोडक्यात सांगते, ही तिन्ही रसायनं ही वनस्पतीमध्ये असल्यामुळं खूप महत्त्वाची काम पार पडत असतात. पहा, आता थोडंसं आपण विचार करूयात. ऑक्झिनचा विचार करूयात. ऑक्झिन कुठं असतो? सोप्या भाषेत सांगते. वनस्पतींची वाढ होत असते. वाढ होत असताना त्याला जो कोंब असतो, म्हणजे पुढचा भाग असतो, खोडाचा पुढचा भाग, तो अतिशय कोवळा असतो. पहा, आणि ती खोडाचीच वाढ होत असते. वनस्पतीची वाढ होते म्हणजे नेमकी कशाची वाढ होत असते? त्या खोडाची वाढ होत असते. तिथं प्ररोह संस्था असते. काय असते? प्ररोह संस्था असते. प्ररोह म्हणायचं त्याला. त्या प्ररोह संस्थेमध्ये ऑक्झिन्स नावाचे संप्रेरक असतात. त्यामुळं त्या खोडाची वाढ प्रकाशाच्या दिशेनेच होते. ऑक्झिन्स असल्यामुळंच प्रकाशाच्या दिशेने जातं, हे लक्षात घ्या. खोडाची वाढ प्रकाशाच्या दिशेनेच का जाते? तर उत्तर मिळालं आम्हाला, ऑक्झिन संप्रेरक आहे तिथं. ऑक्झिन काय करतो? प्रकाशाच्या दिशेनेच तो वाढायला भाग पाडतो त्या प्ररोह संस्थेला किंवा त्या वनस्पतीच्या खोडाला. आलं लक्षात? त्यामुळं पेशी विवर्धन होतं. पेशी विवर्धन म्हणजे पेशींचं संख्या वाढते. सेल एनलार्जमेंट होतं, म्हणजे पेशींची संख्या वाढून, साईज वाढून तिथं खोडाची वाढ आपल्याला दिसून येते. मग आता थोडक्यात सांगा मला, ऑक्झिन्समुळं वनस्पतींची वाढ ही होणं शक्य झालं आहे. मग रसायन आवश्यक आहे की नाही? हे संप्रेरक आवश्यक आहे की नाही? आहे. आलं लक्षात? ऑक्झिन्सची ओळख झाली सगळ्यांना. वनस्पतींच्या प्ररोह संस्थेत म्हणजे वाढ होणाऱ्या खोडांमध्ये ती टोकावर असते, टोकावरच असते बरं का. त्यानंतर बघूयात आपण कुठला संप्रेरक दिला आहे. खोडाच्या वाढीसाठी जिब्बरेलिन्स. साईज वाढायचं असेल तर, आता खोड नुसतं प्रकाशाच्या दिशेने वाढून चालत नाही, त्याची साईज सुद्धा वाढवावी लागते, ज्याला आपण रुंदी म्हणतो, हो का नाही? सुरुवातीला खोड अगदी बारीक नाजूक असतो, नंतर ते खोड मोठी होते की नाही, रुंदी वाढते की नाही त्याची, त्याला आपण फांदीमध्ये रूपांतर झालं म्हणतो जिब्बरेलिन्समुळे. म्हणजे साईज वाढवण्यासाठी जिब्बरेलिन्स हा रसायन किंवा संप्रेरक वनस्पतीमध्ये असणे आवश्यक आहे. आणि पेशी विभाजनासाठी सायटोकायनिन्ससुद्धा एक आहे. सायटोकायनिन्स पेशी विभाजनासाठी तीसुद्धा एक संप्रेरक मदत करत असते. ठीक आहे. त्यानंतर ॲब्सिसिक कुठे आहे बघूयात. आता ॲब्सिसिक एक माहिती करून घ्यायचं. जिब्बरेलिन माहीत झालं, आता ऑक्झिन्स माहीत झालं, जिब्बरेलिन्स माहीत झालं, तर ॲब्सिसिक एक बघूयात कुठं असतं बाबा. ॲब्सिसिक आम्ल कुठं असतं पहा. तुम्हाला एक घटना सांगते म्हणजे लक्षात येईल. प्रत्येक वनस्पतींना पानं लागतात. एक साधारणतः वर्षभर ती पानं असतात. नंतर ती पानं गळून पडतात आणि नवीन पालवी फुटते. वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटलेली असते, हो का नाही? वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अगोदरच्या ऋतूच्या एंडला ती पानं गळून पडतात. कसं होतं? का पानं गळून पडली? कोण तोडून टाकलेली नाही आहेत. ॲटोमॅटिक का गळून पडतात? तर त्या वनस्पतीमध्ये त्या काळामध्ये ॲब्सिसिक आम्ल मुलांनो तयार झालेला असतो. ॲब्सिसिक आम्लमुळं वनस्पतीतील टाकाऊ पदार्थ ॲब्सिसिक आम्लाच्या मदतीनं हे वनस्पती आपल्या बाजूला म्हणजे आपल्या शरीरापासून, आपल्या वनस्पतीपासून तो वेगळा करतो. म्हणून पानंही गळून पडतात. एक प्रकारची उत्सर्जनाचीच क्रिया आहे पानं गळून पडणं. आणि कशामुळे शक्य झाले ते? ॲब्सिसिक आम्लमुळंच पानं ही पिवळी पडून ॲटोमॅटिकली ती गळून पडतात. एक प्रकारचं ॲसिड आहे ते. ॲब्सिसिक आम्ल म्हणजे ॲसिड. हा ॲसिड त्या काळामध्येच तयार होत असतो. हे संप्रेरक पहा मग किती महत्त्वाचं आहे, लक्षात आलं? आणि या ॲब्सिसिक आम्लामुळंच वाढ रोखली जाते. तुम्ही म्हणाल मग असंच वनस्पती वाढत जाते का, आभाळापर्यंत जाते का? नाही. ॲब्सिसिक आम्ल असल्यामुळं प्रत्येक वनस्पतींची ठराविकपर्यंतचीच वाढ होऊ शकते, त्याच्या पुढे होऊ शकत
नाही. तुम्ही म्हणाल मॅडम 200 वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे, आत्तापर्यंत ते आभाळाला जाऊन टेकायला पाहिजे होतं. हो की नाही? शक्य नाही. कारण आमच्याकडं कोण आहे हो? ॲब्सिसिक आम्ल आहेत वनस्पतीमध्ये, काय काळजी करू नका. तर वाढ रोखणं, क्रिया मंद करणं वाढीचं, आणि पाणी गळून पडणं, हे सगळ्या क्रिया कशांमुळे शक्य आहेत? ॲब्सिसिक आम्लमुळं. लक्षात घ्या. कळालं मुलांनो? 3 प्रकारची संप्रेरकं आहेत आपल्या वनस्पतीमध्ये. त्यानंतर आपण बघूयात वनस्पतीमधील वृत्ती असंलग्न हालचाल. वृद्धी संलग्न म्हणजे वाढीशी निगडीत आहे. आता वाढ न होणारी, वाढीचा काही संबंध नाही, तर अशा सुद्धा हालचाली वनस्पतीमध्ये आहेत जिथं वाढीचा कुठलाच संबंध येत नाही. तर कुठल्या हालचाली आहेत त्या बघूयात. पहा, उदाहरणं देते म्हणजे लक्षात येईल. लाजाळूचं झाड पहा इथं. व्हीनस फ्लायट्रॉप पाहिली का वनस्पती? नाही पाहिली. जिथं नत्रची कमतरता असते अशा ठिकाणी हे वनस्पती वाढलेले असतात. नत्र म्हणजे नायट्रोजन. ज्या जमिनीमध्ये, ज्या मातीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणीच हे वनस्पती वाढतात. आपल्याकडं तसं प्रश्न नाही आहे. कमळ, तेरडा पहा, हे वृद्धी असंलग्न हालचाली दाखवणाऱ्या वनस्पती इथं दाखवलेल्या आहेत. आता लाजाळू तर सगळ्यांना माहिती आहे. ग्रामीण भागामधल्या मुलांनाही माहिती आहे, शहरी भागातल्या मुलांनाही माहिती आहे, ज्याला मिमोसा प्लांट म्हणतात इंग्लिशमध्ये. तर या लाजाळूच्या पानाला कुठं तुम्ही शहरातली मुलं बाग बगीच्यामध्ये गेला असेल किंवा कुठं फिरायच्या ठिकाणी गेला असेल तर लाजाळू वनस्पती कदाचित पाहिली असेल. लाजाळू वनस्पती नावाप्रमाणे लाजाळू आहे. हात त्याला लावला, टच केला, तुम्ही स्पर्श केला तर लगेच त्याची पानं मिळतात आणि लाजतात, असं आपण म्हणून ते लाजाळू नाव पडलं, मिमोसा प्लांट. तर या वनस्पतींच्या पानांना जेव्हा एकदम स्पर्श केलं जातं तेव्हा पानं त्याची अशी एकदम मिळतात. मग मला सांगा, ही एक प्रकारची हालचालच झाली ना? हालचालच आहे. वनस्पती असं आकसून घेणं, पानं आकसून घेणं म्हणजे हालचालच आहे. आणि थोड्या वेळाने पुन्हा पूर्ववत होतं. मला सांगायचं वाढीचा काही संबंध आहे का? फक्त हालचाल आहे, वाढ वगैरे काही संबंध नाही आहे. मग म्हणून याला वृद्धी असंलग्न हालचालीमध्ये घेतले. लाजाळूच्या पानांचं मिटणं. व्हीनस फ्लायट्रॉपचं काय ओळख आहे बघा. इथं एक भुंगा दिसतोय पहा, भुंगा, आणि हा एक फूल आहे असा. त्या फुलांना असे काटेरी 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 असं दंश असतात. असा फूल आहे. जेव्हा इथं भुंगा येऊन पडतो, बसतो, फूल आहे म्हणून भुंगा फिरणार इकडे तिकडे. भुंगा जेव्हा जाऊन त्या फुलावर बसतो तेव्हा लगेच व्हीनस फ्लाय ट्रॅप, नाव पहा, ट्रॅप म्हणजे जाळी म्हणजे अडकून घेणं, तो काय करतो, त्या कीटकाला पटकन बंद करून टाकतो. फूल त्याचं बंद होतं आणि तो भुंगा त्या फुलामध्ये अडकून जातो, ट्रॅप होतो, आणि त्या कीटकांपासून त्यांच्या शरीरातील नायट्रोजन ते वनस्पती शोषून घेतात. बघा, नायट्रोजन मिळवण्यासाठी ही क्रिया ते करतात फुलं. त्या व्हीनस फ्लायट्रॅपची फुलं नायट्रोजन मिळवण्यासाठी त्या भुंग्याला किंवा कीटकांना आपल्या फुलामध्ये ते अडकून टाकतात आणि त्याचे भक्षण करतात आणि त्याच्यापासून ते नायट्रोजन घटक मिळवतात. कमळाचं पहा, कमळाचं उगवणं हे सकाळी सकाळी असतं, हो का नाही? म्हणून तुम्हाला वृद्धी असंलग्न हालचालीचं उदाहरण दिलं आहे. तेरड्याची फुलं पाहिली आहेत पहा, तेरडा वनस्पती पाहिली असेल तर त्यांच्या बियासुद्धा असे फुटतात पहा. पहा ती वनस्पती आता डिटेल पाहूयात. लाजाळू वनस्पती स्पर्श होतो त्या ठिकाणी हालचाल होते, वाढीत होत नाही त्याचं पर्यावसन. अशा हालचालीला वृद्धी असंलग्न हालचाल असे म्हणतात. आत्ता सांगितलं आहे. भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीमध्ये संप्रेरक वनस्पतीमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडून कशामुळं घडून येतात? हे संप्रेरकामुळंच. पहा पुढं व्हीनस फ्लायट्रॅपचं दिलं आहे. या वनस्पतीत कीटकांना फसवण्यासाठी फुलांप्रमाणे दिसणारा आणि फुलांप्रमाणे सुवासिक असणारा एक सापळा असतो बरं का. तो सापळाच आहे, फुलांसारखा दिसतो, ॲक्च्युली फूल नसतं पण फुलांसारखा दिसणार आहे. जेव्हा कीटक त्यावर बसतात सापळा बंद होतो. कीटकांचं पचन वनस्पतीद्वारे केले जाते. लक्षात आलं? कीटकांचा स्पर्श होताच ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतींच्या पानावरील तंतुके आतल्या बाजूस वळतात. इथं ड्रॉसेराचं उदाहरण दिलं नाही आहे. ड्रॉसेरा देखील असाच एक वनस्पती आहे
जिथं फूल ड्रॉसेराचं फूल हे कीटकांना भक्षण करून घेतं. कीटकांना ते चारी बाजूने घेरून घेतं. ड्रॉसेराही लक्षात घेऊ शकता. विनस फ्लायट्रॉप आणि ड्रॉसेरा हे कीटकभक्षी वनस्पती आहे, ते लक्षात घ्या. कमळाचं फूल सकाळी तर निशिगंधाचं फूल रात्रीच उमलतं पहा. हे उमलण्याची सुद्धा वेळ आहे. मग हे वृद्धी असंलग्न हालचाली आहेत. या वनस्पतीत योग्य वेळ येताच पक्व फळे फुटते. तेरडाचं पहा, तेरडा आत्ता सांगितल्याप्रमाणे तेरडाचं फळं जी असतात, ज्याला शेंग लागलेली असतात, ती योग्य वेळ आली व तरच पक्व फळं फुटतात आणि बिया सर्वत्र पसरतात. ॲटोमॅटिक फळं फुटणं ही सुद्धा एक क्रिया आहे. जसं रुईचं झाड माहिती आहे सगळ्यांना, कुठेही उठलेलं असतं पहा. रुईच्या झाडाची फळंसुद्धा तशीच असतात, ॲटोमॅटिक फुटतात. त्यामुळं त्याच्यातले पिसासारखे म्हणजे कापसासारखं असलेले बिया हे इकडं वाऱ्यामार्फत पसरतात. परिपक्व बिया फुटणं हे सुद्धा एक वृद्धी असंलग्न हालचालच आहे. लाजाळूच्या पानांचं मिटणं, व्हेनस फ्लायट्रॅपचं कीटकांचं भक्षण, कमळाचं उमलणं, तेरड्याचे बिया फुटणं, हे सगळे वृद्धी असंलग्न हालचाली आहेत मुलांनो, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? तर एवढा भाग तुम्हाला इथं येणं गरजेचं आहे. पहा, याच्यावरनं प्रश्नोत्तरं दिलेत, ती प्रश्नोत्तरं देखील आपण इथं पाहूयात. पहा, सराव करू. यामध्ये काय प्रश्नोत्तरामध्ये काय विचारलं आहे. आता हे जे शिकलात ना, त्याच्यावरून प्रश्नोत्तरं लिहायचे. आकृतीतील हालचाली ओळखा आणि नामनिर्देशन करा. आता पक्क झालं. बोला. बीजांडातील परागनलिकेची वाढ बीजांडाच्या दिशेने होणं. प्रकाशानुवर्ती हालचाल दुसऱ्याचं, ह्याचं काय येणार? आधारानुवर्ती हालचाल आहे सगळं. आता न बघता फटाफट तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे मुलांना. त्यानंतर पुढे पहा. तक्त्यातलं काय जमतंय का? खाली तक्ता पूर्ण करा. वनस्पतीतील संप्रेरक ओळख झाली आहे. ऑक्झिन, जिब्रेलिन्स, ॲब्सिसिक आम्ल, त्यांची कार्य सांगा. ऑक्झिन कुठं असतात आहे डिटेलमध्ये सांगितलं आपण. प्ररोह संस्थेची वाढ होते. जिब्रेलिनचं काय होतं सांगा ते. जिब्रेलिनचं पाने गळून पडतात, खोडांची वाढ होते. ॲब्सिसिक आम्लाचंही सांगा. पानं गळून पडतात, हे ॲब्सिसिक्स येणार ना. जिब्रेलिनचं काय येणार? आकार वाढतो ना, फांदीचा आकार वाढतो. तर हे सगळे ॲसे तुम्ही तिथं आहेत सगळे. आत्ता चर्चा केली तेच तिथं व्यवस्थित शब्दामध्ये मांडणी करायची. आलं लक्षात? कार्य लिहा ते. पहा, तिसरा प्रश्न. एका वाक्यातच उत्तर लिहायचं आहे. काय? लाजाळू वनस्पतीची हालचाल कोणत्या आदेशाचा उपयोग करते? कोणत्या आदेशाचा सांगा? संप्रेरकाचं. ही हालचाल वृद्धी संलग्न आहे की असंलग्न? वृद्धी कुठली आहे? वृद्धी असंलग्न हालचाल आहे, हे लक्षात घ्या. लिहा मग. विशिष्ट संप्रेरकामुळं लाजाळू वनस्पतीमध्ये हालचाल होत असते आणि ही वृद्धी असंलग्न हालचाल आहे. याच्याविषयी अजून डिटेलमध्ये पाहिजे तर ही लिंक क्लिक करा. दीक्षा ॲपची आहे लिंक, ही लिंक क्लिक करा. आणखीन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. अशा पद्धतीने मुलांनो, कृतीपत्रिका 6मध्ये आपल्याला वनस्पतीमध्ये असणारं समन्वय, विविध प्रकारच्या हालचाली इथं लक्षात आलेलं आहे. पुन्हा वाचा, सराव करा आणि एवढा भाग येणं तुम्हाला अपेक्षित आहे. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.